ऐरोली सेक्टर 4 येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवसेनेचे नेते अंकुश सोनावणे आणि जी प्रभाग समिती सभापती हेमांगी सोनावणे यांच्या नेतृत्वाखाली अशोका प्रतिष्ठान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक उत्सव मंडळाच्या वतीने मोठ्या उत्साहात भीमोत्सव साजरा करण्यात आला। यावेळी ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के, नवनिर्वाचित राज्यसभा खासदार ज्योती वाघमारे आणि सुप्रसिद्ध गायक मिलिंद शिंदे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। यावेळी भगवान गौतम बुद्ध व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांनी सबंध कार्यक्रम सजले होते। भीमगीत, सांस्कृतिक कार्यक्रम आणि समाज प्रबोधनपर उपक्रमांमुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते। यावेळी जिल्हा प्रमुख द्वारकानाथ भोईर, गटनेते मनोज हळदणकर, महिला जिल्हा संघटक शीतल कचरे, नगरसेवक आकाश मडवी, नगरसेविका वैशाली पाटील, नगरसेविका पूजा पाटील, नगरसेविका ऐश्वर्या सोनावणे, सहसंपर्क प्रमुख ॲडव्होकेट रवींद्र पाटील तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते। या कार्यक्रमाला नागरिक, युवक आणि आंबेडकरी अनुयायांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। यावेळी मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वा जयंती महोत्सव सोहळा गेले 35 वर्ष अंकुश सोनावणे यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी मोठ्या धूमधडाक्यामध्ये साजरा होत असतो। गेल्या वर्षी मी लोकांकडे मागणी केली होती की आमच्या नगरसेवकांना तुम्ही मताधिक्याने निवडून आणा, आणि या ऐरोलीकरांनी शिवसेनेवर विश्वास ठेवला आणि संपूर्ण ऐरोलीवरती भगवा फडकवला। याकरता ऐरोलीकरांचा धन्यवाद बोलण्याकरता, त्यांच्यासमोर नतमस्तक होण्याकरता मी या ठिकाणी आलेलो। आपण पाहता या ठिकाणी शिवजयंती असतो, आंबेडकर जयंती असतो, विविध कार्यक्रम असतो, गणेशोत्सव असू द्या, खूप मोठ्या प्रमाणात अंकुश सोनावणे या ठिकाणी काम करत असतात, रात्रंदिवस काम करत असतात। त्यांची पत्नी असेल, मुलगी असेल, संपूर्ण कुटुंब, त्यांच्याबरोबर आमचे मनोज हळदणकर आणि लोकांनी त्याच्यावरती विश्वास ठेवलेला आहे त्यांच्यावरती, आणि त्यांना मी या ठिकाणी शुभेच्छा देण्याकरता आलेलो। बाबासाहेबांची जयंती हा आमच्या सगळ्यांच्यासाठी विश्वातला सगळ्यात मोठा सण असतो, आणि हा सण एक दिवस नाही, अनेक महिने साजरा होतो। आज नवी मुंबईच्या ऐरोलीमध्ये आमचे बंधू माननीय अंकुशदादा सोनावणे, समितीच्या सभापती माननीय हेमांगीताई सोनावणे आणि समस्त सोनावणे परिवारानं आयोजित केलेल्या या भीमजयंतीच्या कार्यक्रमामध्ये येऊन मन भंगे झालं। महाराष्ट्राचे महागायक मिलिंद शिंदे यांच्या पहाडी आवाजामध्ये बाबासाहेबांची गाणी ऐकायला मिळाली। नरेश म्हस्के साहेबांच्या सोबत आम्ही बाबासाहेबांचे विचार इथल्या सगळ्या लोकांच्या पुढे व्यक्त केले, आणि खूप आनंद वाटतोय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 135व्या जयंती वर्षात, 14 सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षात आणि क्रांतिबा महात्मा ज्योतिबा फुले यांच्या शताब्दी वर्षात मान्य एकनाथ शिंदे साहेबांनी या भीमाच्या लेखीला राज्यसभे या वरिष्ठ सभागृहापर्यंत पोहोचवून खासदार केलं, याबद्दल त्यांचे मनापासून आभार। कोणत्याही पदावर असले तरी मला जाणीव आहे की हा सगळा मान सन्मान हा बाबासाहेबांच्या संविधानामुळे आहे। बाबासाहेब जर लढले नसते तर आज आम्ही इथपर्यंत पोहोचलो नसतो। त्यामुळे उपवर्गीकरण असेल किंवा इतर कुठल्याही समाजाचे प्रश्न असतील, समाजाच्या हिताच्या बाजूने लढणं ही माझी जबाबदारी राहील, आणि ती मी प्रामाणिकपणे पार पाडेल। जसं म्हणतात की सागराचं पाणी कधी आटणार नाही, तसाच भीमजयंतीचा नाद कधी सुटणार नाही। अशाच पद्धतीने थाटामाटामध्ये भीमजयंती दरवर्षी साजरी करणारे माननीय अंकुशदादा सोनावणे यांच्यासारख्या सच्चा भीमसैनिकांचा आम्हाला खूप अभिमान वाटतो। जसं वामनदादा कर्डक म्हणाले होते की भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते, तलवारीचे तयारचा न्यारेच टोक असते। आज खऱ्या अर्थानं या ऐरोली परिसरामध्ये अंकुशदादा सोनावण्यांच्या रूपानं बाबासाहेबांचा आणि छत्रपती शिवरायांचा विचार बुलंद होतोय। हे वेगळेपण अगदी प्रवेशद्वारापासून लक्षात येतं, कारण एका बाजूला छत्रपती आणि दुसऱ्या बाजूला घटनापती म्हणजे बाबासाहेब आणि शिवराय यांच्या प्रतिमांचं पूजन एकत्रित करून इथे जयंती होते। काल प्रबोधनाचा विचार सांगणारं कीर्तन झालं, आज गायनाच्या माध्यमातून प्रबोधन होतंय। इथून पुढेही ते दरवर्षी जयंती साजरी करण्यात नवनवीन विक्रम करते, त्याच्यामध्ये मला काहीच शंका वाटत नाहीये। तर त्यांना मनापासून शुभेच्छा, आणि त्याचबरोबर एक अत्यंत युवा नगरसेविका असणारा त्यांच्या कन्येला आणि आमच्या बहिणी साहेब आदरणीय हेमांगीताई ही माय लेकींची जोडी नवी मुंबई विधानसभेमध्ये वाघिणीसारखी डरकाळी फोडत आहे। त्यांच्याही उज्ज्वल कारकिर्दीला मनापासून शुभेच्छा। तसेच अंकुश सोनावणे
यांनी देखील यावेळी आपली प्रतिक्रिया दिली. अशा ठिकाणी गेल्या 35 वर्षाचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक पुस्तक मंडळाच्या वतीने या ठिकाणी जयंती मोठ्या उत्सव साजरा केली जाते. दरवर्षी या ठिकाणी बाबासाहेबांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवले म्हणून विविध उपक्रम या ठिकाणी आम्ही राबवत असतो. त्याचप्रमाणे आपण पाहिलं काल या ठिकाणी चिंतनाच्या माध्यमातून तथागत व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दाखवायच्या ठिकाणी प्रयत्न केला. वेगळा प्रयोग या ठिकाणी नवनिर्मिती झालेला. कारण पण कीर्तनातून बाबासाहेब दिसला नव्हता, परंतु काल आपण पाहिलं कीर्तनाच्या माध्यमातून तथागत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आज इथं महाराष्ट्राचे महागायक मिलिंद शिंदे साहेब यांचे गाण्याचा इथं बाबासाहेब हिंदगीताच्या कार्यक्रमात केलेलं विभागातील सर्व नागरिकांनी उत्कृष्ट असा प्रतिसाद दिलेला. सर्वांना आमची बाबासाहेबांचे विचार या ठिकाणी तन मन धनाने ऐकत आहे. या ठिकाणी विशेष करून येणारे नामदार साहेब यांचा आभार मानेन. त्यांचा हैदराबादचा दौरा असताना देखील त्यांनी मला संदेश दिला की तुमच्या डॉक्टर आंबेडकर जयंतीला मी निश्चित येईल आणि ते या ठिकाणी उपस्थित राहिले. अगदी त्यांचा दिनशैली असताना तसेच आमच्या ताई ज्योतिताई वाघमारे डॉक्टर ज्योतिताई वाघमारे या देखील कोल्हापूर खास या ठिकाणी जयंतीसाठी उपस्थित झालेले. कारण जेव्हा मी शिंदे साहेबांकडे गेलो चित्रपटाने त्याच्या जरा त्या दिवशी बाहेर असताना गावी असल्या कारणाने ज्योतिताई वाघमारे बोलून घ्या कुठला विलंबन तात्काळ होकार दिला आणि आज सोलापूर खास या शिक्षकांच्या त्यांचं देखील मला आभार मानतो. उपस्थित सर्व नगरसेवक या ठिकाणी उपस्थित त्यांच्या ठिकाणी आभार मानतो. पुण्याच्या विभागातील सर्व नागरिकांना या ठिकाणी डॉक्टर शुभेच्छा देतो. ब्युरो इनपुट EW नेटवर्क.